नमस्कार मित्रांनो, अमृत क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या क्लासेसमध्ये आपण मराठी व्याकरण चालू केलेलं आहे. त्यामध्ये 3 भाग झालेले आहेत. तिसऱ्या भागामध्ये आपण व्यंजनांचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. मराठी व्याकरण भाग 4 मध्ये आज आपण त्याचे पुढील प्रकार पाहणार आहोत. चौथा प्रकार व्यंजनांचा आहे तो म्हणजे अर्धस्वर किंवा अंतस्थ. तर बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांचे असेच पूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज आपण व्यंजनांचे प्रकार अभ्यासल्यानंतर शेवटी आपण सरावासाठी काही प्रश्न घेणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूयात. चौथा प्रकार आहे अर्धस्वर आणि अंतस्थ. बघा आता, अर्धस्वर कशाला म्हणतात? य, र, ल, व हे आहेत अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे यांना अर्धस्वर का म्हणतात? य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई, रू, लू, उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहेत, म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. म्हणजे हे जे आहेत य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ई, रू, लू यांसारखीच आहेत, म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात, त्यामुळे काय आहेत हे अर्धस्वर. आता बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्धस्वर ही मृदू व्यंजने आहेत. काय आहे? अर्धस्वर ही मृदू व्यंजने आहेत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे असा की स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम कोणता? कसा येतो बरं स्वरांच्या क्रमानुसार? तर हा असा येतो बघा, य, व, र, ल हा असा आहे. हा काय आहे? स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम. हा झाला आपला चौथा प्रकार. आता आपण पुढे पाचवा प्रकार पाहणार आहोत. कोणता आहे व्यंजनांचा पाचवा प्रकार? उष्मे घर्षक. बघा आता, ह्या माझ्या हस्तलिखित नोट्स आहेत. ह्या तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेऊ शकता. आणि हा मराठी व्याकरण भाग असा आहे की तो शालेय परीक्षांपासून तो अगदी स्पर्धा परीक्षांपर्यंत अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि हे मराठी व्याकरण सगळ्यांना आलंच पाहिजे. सगळ्या परीक्षांमध्ये हे महत्त्वाचं आहे. तर चला पुढे बघूयात आपला पाचवा प्रकार व्यंजनांचा, उष्मे घर्षक. बघा आता, उष्मे घर्षक कशाला म्हणायचं आणि का म्हणायचं? बघा, उष्मे कोणते कोणते आहेत? श, श, स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. का बरं म्हणतात? बघा आता, उष्मन वायू मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. म्हणजे बघा, श, श, स हे बघा उच्चार करून जेव्हा आपण ह्या वर्णांचा उच्चार करतो तेव्हा काय होतं की हवा आपल्या मुखावाटे जोराने बाहेर उसासा टाकल्याप्रमाणे पडते. तेव्हा काय होतं बघा, ही क्रिया होत असताना काय होत असतं की घर्षण होत असतं. आणि ह्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. आणि म्हणूनच या वर्णांना काय म्हणतात? उष्मे असे म्हणतात. उष्मे घर्षक यांचा समावेश कशामध्ये होतो? तर कठोर वर्णांमध्ये होतो. उष्मे घर्षक यांचा समावेश कशामध्ये होतो? कठोर वर्णांमध्ये. आणि अगोदर आपण काय बघितलं? अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे काय की मृदू व्यंजने. आणि उष्मे घर्षक यांचा समावेश कशामध्ये होतो? तर कठोर वर्णांमध्ये होतो. चला आता पुढे एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे कठोर व्यंजने. किती असतात कठोर व्यंजने? तर 13. आणि मृदू व्यंजने किती असतात? 21. कठोर व्यंजने 13, मृदू व्यंजने 21. आणि कठोर वर्ण किती असतात बरं? कठोर वर्ण असतात 13, तर मृदू वर्ण असतात 37. आता बघा, कठोर वर्णांमध्ये सर्व 13 कठोर व्यंजनांचा समावेश होतो. कठोर वर्णामध्ये काय होतं? सर्व 13 कठोर व्यंजनांचा समावेश होतो. बघा आता, ते 13 वर्ण कोणते कोणते असतील बरं? कठोर वर्णांमध्ये 13 कठोर व्यंजने, त्यामध्ये 10 व्यंजने आणि 3 महाप्राण आहेत. 10 व्यंजने आहेत आणि 3 महाप्राण. व्यंजने कोणते कोणते आहेत बघा बरं?
क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. ही जी 10 व्यंजने आणि त्यामध्ये 3 काय आहेत महाप्राण आहेत. श, श, स. आणि हे 10 आणि 3 13. हे सर्व जे कठोर 13 व्यंजने आहेत त्यांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतो. त्यांचा समावेश कशामध्ये होतो? कठोर वर्णांमध्ये होतो. त्यानंतर आपण पाहूयात की मृदू वर्णांमध्ये सर्व स्वर, स्वरादी व मृदून व्यंजनांचा समावेश होतो. तर मृदू वर्णांमध्ये कशा कशाचा समावेश होतो? स्वर, स्वरादी व मृदू व्यंजने. बघा, स्वर किती आहेत? 14, स्वरादी 2 आणि मृदू व्यंजने 21. ह्या सर्वांचा मृदू वर्णामध्ये समावेश होतो. स्वर 14 कोणते कोणते आहेत बघा स्वर? अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ आणि औ. हे 14 स्वर झाले. त्यानंतर स्वरादी कोणत्या कोणत्या आहेत? अनुस्वार आणि विसर्ग. त्यानंतर मृदू व्यंजने 21. कोणती कोणती मृदू व्यंजने आहेत बघा, लक्ष द्या. ग, घ, ड, ज, झ, त्र, ड, ढ, न, द, ध, न, ब, भ, म, ह, र, ल, व, ळ. हे काय आहेत? मृदू व्यंजने. म्हणजे बघा 14 स्वर, 2 स्वरादी आणि 21 व्यंजने. ह्या सर्वांचा समावेश होतो तो म्हणजे मृदू वर्णामध्ये. आणि कठोर वर्णामध्ये आपण पाहिलेलं काय आहे? कठोर वर्णांमध्ये 13 कठोर व्यंजनांचा समावेश होतो. त्यानंतर बघूयात आपण 6वा पुढील प्रकार, महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. व्यंजनांचा 6वा प्रकार आहे तो म्हणजे काय आहे? महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. आता आपण पाहिलेलं आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की महाप्राण काय आहे? ह. ह हा काय आहे? महाप्राण आहे. बघा, ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. बघा उच्चार करून, ह म्हणजे फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. म्हणून हला काय म्हणतात? महाप्राण. अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात. म्हणजे ज्या ज्या वर्णांमध्ये ह मिसळून झालेला वर्ण आहे त्याला काय म्हणायचं? महाप्राण वर्ण असे म्हणतात. बघा, श, श, स यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो. आपण अगोदर बघितलेला आहे ना. श, श, स हे काय आहेत? उष्मे आहेत, घर्षक आहेत, म्हणून यांचा उच्चार वायूच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. बघा, हे पण महाप्राण वर्ण आहेत. अशा प्रकारे काय आहे? 14 वर्ण महाप्राण मानले जातात. किती वर्ण आहेत? 14. बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती वर्ण आहेत महाप्राण? 14 वर्ण. आणि उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण म्हणतात. 14 महाप्राण वर्ण आणि उरलेले जे वर्ण आहेत ते काय आहेत? अल्पप्राण वर्ण. बघा, त्यानंतर ळ हा आपण पाहिलेला आहे की ळ हा काय आहे? स्वतंत्र वर्ण मानला जातो. का बरं ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो? कारण कोणतेही अक्षराची सुरुवात ळ पासून होत नाही. बघा, उदाहरण आहे बाळ, काळ. तर हे शेवटी प्रत्येक अक्षराच्या शेवटी ळ हा येत असतो. हा ह्याच्यापासून कोणतंही अक्षर तयार होत नाही, म्हणून हा काय आहे? स्वतंत्र वर्ण आहे. आणि त्याचप्रमाणे ळ हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. ळ काय आहे? मृदू व्यंजन आहे. आता बघा, 14 वर्ण हे महाप्राण आहेत. कोणते कोणते 14 वर्ण हे महाप्राण आहेत बघा बरं. ख, घ, छ, झ, ढ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, स, ह. हे काय आहे? 14 वर्ण जे आहेत ते हे काय आहेत? महाप्राण आहेत. आणि 20 वर्ण हे काय आहेत? अल्पप्राण आहेत. अल्पप्राण वर्ण कोणते कोणते असतील बघा बरं. क, ग, च, ज, ट, ड, त, द, प, ब, य, र, ल, व,
ड, त्र, न, न, म, ळ. बघा ळ. मग हे 20 काय आहेत? अल्पप्राणवर्ण आहेत. हे 20 काय आहेत? अल्पप्राणवर्ण. आणि हे 14 काय आहेत? महाप्राणवर्ण आहेत. बघा आता महाप्राण व अल्पप्राण ह्याच्या उदाहरणावरून आपण समजून घेऊयात की अल्पप्राण आणि महाप्राण वर्ण म्हणजे काय, की हा जो आहे तो अल्पप्राण वर्ण. अल्पप्राण कोणता? क. आणि हा आहे महाप्राण ख. जेव्हा आपण अल्पप्राण क या वर्णामध्ये ह मिसळतो, क अधिक ह, तेव्हा महाप्राण तयार होतो ख. जेव्हा अल्पप्राणमध्ये ह मिसळला जातो तेव्हा महाप्राण वर्ण तयार होतो. बघा उदाहरण. क, ख, क अधिक ह, च, च अधिक ह, छ, ट, ट अधिक ह, ढ, त, त अधिक ह, थ. म्हणजे बघा, जेव्हा आपण अल्पप्राण वर्णामध्ये ह मिसळतो तेव्हा महाप्राण वर्ण तयार होत असतो. आता बघूयात आपण शेवटी उजळणीचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण आता स्वर आणि ह्या अगोदर स्वर आणि व्यंजने यांची माहिती बघितलेली आहे, संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्यावरून आपण थोडे महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत. बघा त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? बघा आता आपण हे पाहिलेलं आहे. किती स्वर आहेत एकूण? ऑप्शन 1 आहे, पर्याय 1 12, पर्याय 2 10, पर्याय 3 14, पर्याय 4 16. ह्याचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय 3 14. पण पाहिलेलं आहे की किती आहेत स्वर? 14. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना डॅश डॅश असे म्हणतात तर ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना डॅश डॅश असे म्हणतात. हे पण आपण पाहिलेलं आहे स्वर आणि स्वरांचे प्रकारमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देते. तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा स्पष्ट व खणखणीत उच्चारांना डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याचे पर्याय काय आहेत बघूयात आपण. पर्याय क्रमांक 1 आहे तो व्यंजन स्वरादी. दुसरा पर्याय आहे ऱ्हस्व स्वर व्यंजन. तिसरा पर्याय आहे अनुनासिक अनुस्वार. चौथा पर्याय आहे अनुस्वार अनुनासिक. बघा म्हणजे काय, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. आणि ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे, अनुस्वार आणि अनुनासिक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे सजातीय स्वर. दुसरा आहे ऱ्हस्व स्वर. तिसरा आहे संयुक्त स्वर आणि चौथा आहे दीर्घ स्वर. बघा ह्याचं काय उत्तर असेल? 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. काय म्हणतात? संयुक्त स्वर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4, अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात बरं? आपण पाहिलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना. पर्याय क्रमांक 1 आहे कठोर व्यंजने. पर्याय क्रमांक 2 परसवर्ण. पर्याय क्रमांक 3 स्पर्श व्यंजने आणि पर्याय क्रमांक 4 घर्षक. तर ह्याचं उत्तर आहे अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, परसवर्ण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅश वर्ण महाप्राण आहेत तर डॅश डॅश वर्ण अल्पप्राण आहेत. बघा किती वर्ण महाप्राण आहेत? पर्याय क्रमांक 1 25 10, पर्याय क्रमांक 2 20
14 अनुक्रमे. पर्याय क्रमांक 3 14 20. पर्याय क्रमांक 4 12 19. किती वर्ण महाप्राण आहेत आणि किती वर्ण अल्पप्राण आहेत बघा. 14 वर्ण काय आहेत? महाप्राण आहेत. तर 20 वर्ण हे अल्पप्राण आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा प्रश्न 6. अनुनासिकांना मराठीत डॅश डॅश असे म्हणतात. हा अगोदरचा प्रश्न बघा फिरवून विचारलेला आहे. अनुनासिकांना मराठीत डॅश डॅश असे म्हणतात. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला पर्याय आहे सवर्ण, दुसरा पवर्ण, तिसरा पर्याय परसवर्ण आणि चौथा पर्याय यापैकी नाही. बघा काय असेल ह्याचं उत्तर. अनुनासिकांना मराठीत परसवर्ण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा 7वा प्रश्न. श्वास सोडणे म्हणजे काय? बघा श्वास सोडणे म्हणजे काय असेल? पर्याय क्रमांक 1 अनुस्वार, पर्याय क्रमांक 2 स्वर, तिसरा पर्याय विसर्ग आणि चौथा अक्षर. श्वास सोडणे म्हणजे विसर्ग. काय आहे? श्वास सोडणे म्हणजे विसर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. बघा पहिला आहे ड, दुसरा आहे पर्याय न, तिसरा पर्याय म आणि चौथा पर्याय न. कोणते बरं अनुनासिक नाही? अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ड. ड हे अनुनासिक नाही. प्रश्न नीट वाचायचा. 9वा प्रश्न बघा महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. असणारे विचारले इथं. पहिला पर्याय आहे क्ष, श, दुसरा पर्याय ड, तिसरा ग आणि चौथा ब. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श. त्यानंतर प्रश्न 10वा मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? बघा हा महत्त्वाचा प्रश्न आणि अगदी सोपा आहे. मराठी वर्णमालेत बघा पहिला पर्याय आहे 12, दुसरा पर्याय आहे 2, तिसरा पर्याय आहे 14 आणि चौथा पर्याय आहे 1. मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी किती आहेत? 12. दुसरा पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा 11वा प्रश्न आहे मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा. मृदू व्यंजनात कोणते व्यंजन येत नाही बरं? पहिला पर्याय आहे झ, दुसरा पर्याय आहे भ, तिसरा पर्याय आहे फ आणि चौथा पर्याय आहे घ. मृदू व्यंजनांमध्ये फ येत नाही. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 12वा प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? पहिला पर्याय आहे अक्षर, दुसरा वर्ण, तिसरा पर्याय व्यंजन आणि चौथा स्वर. त्यामध्ये ह्याचं उत्तर काय आहे? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 13वा संयुक्त नसणारा स्वर सांगा. पहिला आहे पर्याय ए, दुसरा पर्याय औ, तिसरा पर्याय ई आणि चौथा पर्याय ओ. ह्याचं काय उत्तर आहे? संयुक्त नसणारा स्वर सांगा. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ई हे ह्याचं उत्तर आहे.